धुळे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या नाकाटिसून आणखी एका झाडची चोरीची घटना समोर आली आहे। साक्रीरोड परिसरातील अरुणकुमार वैद्यनगर येथील एका बंगल्यावर मध्यरात्री सुमारास डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 45 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 27,000 रुपयाची रोकड लंपास केली। किराणा व्यावसायिक मोहनलाल हरवानी यांच्या प्लॉट क्रमांक 15 वरील बंगल्याचे नूतनीकरण सुरू असल्याने कुटुंब दुसरीकडे राहत होते। मात्र दररोज कुटुंबातील एक सदस्य त्या घरात मुक्काम करत होता। हरवानी यांचा मुलगा पत्नीला आणण्यासाठी भोपाळ येथे गेल्याने गेल्या 2 दिवसांपासून बंगला हा पूर्णपणे बंद होता। या संधीची रेखी करून चोरट्यांनी मुख्य दरवाजा कुलूप तोडत घरात प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील दोन्ही खोल्यांमधील कपाटे फोडून सुमारे 45 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 27,000 रुपयांची रोकड हातोहात लंपास केली। सकाळी हरवानी यांची पत्नी घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार उघडीस आला। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आणि फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालेत। तसेच या प्रकरणी शहर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून दुपारी उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मात्र धुळे शहरासह जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। चोरटे वारंवार पोलिसांना आव्हान देत असताना त्यांच्या मुसक्या आवडण्यात प्रशासनाला कितपत यश येतं, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मी जितेंद्र खनार, जनसामान्यांचा आवाज। मेरा नाम राम अरवानी है। प्लॉट नंबर 15 अरुण कुमार वैद्यनगर में रहता हूँ। कल हमारे यहाँ पे चोरी हुई है मेरे घर पे। मेरा भाई सोता था और कल वो मेरी भाभी को लेने गया था भोपाल, तो कल घर पे कोई भी नहीं था। हाँ, मेरी मम्मी ने देखी थी, उनको शौक लगा तो घर पे आके उन्होंने बताया, तो सब लोग हम आ गए यहाँ पे। चोरी किस फ्लोर पे? फर्स्ट फ्लोर पे दोनों रूम का कपाट तोड़ा हुआ है। 5 लोग रहते थे। कुछ गोल्ड गया है 40 से 50 तोला, 27-28 हजार रुपए कैश थे और सिल्वर। काम भी चालू था रेनोवेशन का, तो सब वर्कर लोगों को बुलाया है। पुलिस की चौकसी भी चालू है।